कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री, असा मार्ग सरळ करून ठेव, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल, असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. 15 ते 16 वर्षापूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवल निमित्त एकाच व्यासपीठावर आले. यावेळेला दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन इथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलंय. 11 वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं. ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती लावली. त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळेला नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील केलं. मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासून मित्र आहोत. विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले. आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री. भविष्यात ते आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो, अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाडांना दिल्या. तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय. गेली 35 वर्ष मी आणि सरनाईक एकत्र आहोत. कधी लांब गेलो, कधी जवळ आलो. लांब मात्र एकदाच गेलो, पण जवळ मात्र कायम राहिलो. त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक आहेत. सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत. कष्टानं जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा यशाची किंमत कळते. कर्तृत्वानं आणि कष्टानं लखलखाट होतो, तो पाहताना आनंद होतो. त्यामुळेच सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं ही माझ्यासाठी आनंददायक बाब आहे. कोणत्याही वादात तू पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असा मार्ग सरळ करून ठेव, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलाय.